नमस्कार मित्रांनो, थोडा विचार करा. थोडा विचार. जर समजा उदाहरणार्थ आपण असं समजू की आपल्याला 40,000 रुपये पगार आहे. ओके, आता 40,000 रुपये सर्वसाधारण माणसाला जर पगार असेल तर ते का ना पहा, हे विचार कोणीच करत नाही. पहा, पूर्ण आयुष्यामध्ये आपण किती रुपये कमवू शकतो. 30 वर्ष जर नोकरी केली तर किती रुपये होतात पहा ना. आता 40,000 रुपयात काय काय करणार आहात तुम्ही पहा. जर समजा उदाहरणार्थ आपल्याला 40,000 रुपये महिना आहे हा, एखाद्या माणसाला सर्वसाधारण व्यक्तीला 40,000 रुपये पगार आहे. आता जर समजा पहा 40,000 गुणिले 12 महिने किती व्हायले, 4,80,000 रुपये. ओके, 4,80,000 रुपये तुम्हाला एका वर्षात भेटणार. हां पहा, आणि जर 30 वर्ष तुम्ही नोकरी केली, 4,80,000 गुणिले 30 वर्ष पहा ना, 1,44,00,000 रुपये टोटल अमाऊंट होली भाऊ. तुम्ही म्हणजे नोकरीच्या माथा किती रुपये व्हायले तुमचे पैसे, फक्त 1,44,00,000 रुपये भाऊ. तुम्ही लग्न केल्याच्या नंतर भाऊ 28-30 वर्ष 25 वर्षात जवळपास लग्न होते. त्याच्या पुढचे 30 वर्ष तुम्ही काम करसाल. काम केल्याच्या नंतर तुम्हाला भेटायला किती, 1,44,00,000 रुपये. ओके पहा, मग आता मला सांगा, तुम्ही या 1,44,00,000 रुपयामध्ये 30 वर्ष मेहनत करायला, म्हणजे 1,44,00,000 रुपयात तुम्ही काय करणार आहात. आणि तुमचे तर स्वप्न असे आहेत की भाऊ मैं लोग तो मैं जो दिमाग में प्लान चालू है वो जो सक्सेसफुल होगा ना तो नज़ारा कुछ देखने लायक होगा. अरे काय दिमाग लावायला भाऊ, तुला 40,000 पगार आहे. पाहिनं जर असा विचार करून 30 वर्षात काय व्हालं, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. पहा ना, ड्युटी करसाल का, म्हातारा झाल्याच्या नंतर पण ड्युटी करणारा, काही करू शकत ना. म्हणून थोडा विचार करा रे, थोडा विचार करा ना. तुमचेच पैसे, आता तुमचे पैसे मला सांगा 1,44,00,000 रुपये भेटायले, हे तुम्ही सर म्हणसाल तुम्ही हे काय कमी आहेत का. अहो भाऊ, पण हिच्यात मी खर्च सांगितलंच नाही ना काही भाऊ. तुला घर खर्च आहे, किराणा आहे, दवाखाना आहे, कोणी पाहुणे रावणे आले त्याला कपडे लत्ते येतं, एखादं लगन सराई काही कार्यक्रम आहे, पुन्हा लेकराचं शिक्षण आहे, त्या मायबापाचं दुखणे गिकणे येतं, पुन्हा तुही काही इच्छा आहे, त्या बायकोला काहीतरी घ्यायची इच्छा असते तुही, हां, पुन्हा घर खर्च किराणा वगैरे आहे. त्या 40,000 रुपयात काय व्हायला तू, आणि तू अशा अंशोक आहे. पहा ना मग किती व्हायले. विचार करा राजू, तुम्ही 40,000 रुपये महिन्याला कमायले, तुम्ही त्याच्यातले थोडी काहीतरी बचत करता का, काहीच नाही करत. काळजी नाही पुढच्या भवितव्याची. मी 1-2 जणाला असे प्लॅन सांगितले, ते म्हणते माझ्या लेकरासाठी मी काय करेल, ते पाहून गेल त्याचं. ते लय मोठ्या लेकरासाठी कमायचं नाही. अरे भाऊ, लय मोठ्या लेकरासाठी नाही कमायचं. मग तुझ्या बापान जर विचार केला असता, तुला 10 एकर शेती नावावर आली असती का तुझ्या. तू म्हणायला माझ्या पुढच्या लेकरासाठी मला काही करायचं नाही, आणि ते जर तुझ्या बापाने विचार केला असता तर मग विषय असा आहे ना. आज मला भैताळ लोक आज असे मला भेटले, तर मी 1-2 जण मित्राला सांगायला गेलो, ते मग ह्या डोक्याच्या उरावर बसायले. काय करावं, पण जाऊ द्या, आपल्याला ते कसं मित्र आहे म्हणून सांगा लागते. पहा, तुम्हाला तर सगळ्या सांगाल मी फ्रीमध्ये. विचार करा ना जरासा, त्यात फायदा मोहा काय फायदा आहे का, पर्सनली काही फायदा नाही भाऊ. फक्त एक हे, समाजाचा दृष्टिकोन बदलाव, इन्व्हेस्टमेंट वाढाव, सगळ्यांनी श्रीमंत व्हावं हीच इच्छा आहे आपली. फक्त पहा, उदाहरणार्थ आता हे झाला खर्च. जर समजा उदाहरणार्थ तुम्ही 10,000 रुपये, समजा 40,000 पगार आहे ना भाऊ, तुम्ही 30,000 खर्चा, 10,000 मागे टाका. आता 10,000 कसे टाकसाल माहिती का तुम्ही, पहा 10, 21, 12 हा फॉर्म्युला वापरा. आता हे फॉर्म्युला कसा वापरायचा पहा, सांगतो. हे जे 10 आहेत ना, हे 10,000 रुपये आहेत पहा. ओके, 10,000 रुपये बचत करायचा ठरवलं तुम्ही, समजा 10,000. आता 10,000 रुपये काय करा तुम्ही, 21 वर्ष सतत आहे ना, SIP म्युच्युअल फंडमध्ये कोण आहे चांगलं आहे, तुम्हाला जे वाटते त्याच्या करा बापा. ओके, किती 12% रिटर्न धरा ना. लय मोठं करायला 14, 12, 13 आणि 15% कशाला धरता. निफ्टी 50मध्ये जर टाकलं तर ते 12% रिटर्न येते. 12% करा. ओके, आणि काय करा माहिती आहे का, 12% केलं ते 21 वर्षांनी किती होतात, 1 कोटी प्लस कॉर्पस होते भाऊ. 1 कोटी वरी काहीतरी होतात 12% जरी धरलं तर. 10,000 रुपये महिन्याला गेले भाऊ. तू 40,000 कमायला तरी 1,44,00,000 व्हायले 30 वर्ष. तू फक्त 10,000 रुपये द्यायला आणि 12% रिटर्न सहित 1 कोटी प्लसच्या वरी रिटर्न यायचे. म्हणजे तू 30 वर्ष घाम गाळून एवढे कमायला, आणि तू न काही करता फक्त 10,000 रुपये बचत करून एवढे पैसे कमवायला. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे गणित. हे काय म्हणणं आहे माझं, तुम्ही 1,44,00,000 रुपये तुम्ही कमवायले उदाहरणार्थ 40,000 पगारनुसार, किती 30 वर्षात, पण त्याच्यात तुमचं काहीच होईना. तुम्ही इकडे तिच्यातले 10,000 जरी टाकले तर 1 कोटी रुपयाचा पर्पस व्हायला तुमचा. हे मला सांगायचं आहे तुम्हाला, समजलं का पहा.
आणि जर समजा आणखीन जर समजा तुम्हाला 5,000 नाही करायचे, बा तुम्हाला SIP म्युच्युअल फंडमध्ये विश्वास नाही, मी म्हणालो की SIP म्युच्युअल फंडमध्ये नका करू, पण बाबा तुम्ही काय करा त्याला, और किंवा काय करा माहिती का, 5,000 रुपये हे 5,000 रुपये डिवाईड करा. तुम्ही काय करा, या 5,000 रुपयाचं पहा, या 5,000 रुपयाचं पहा, काय करा, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, किंवा निफ्टी 50मध्ये इंडेक्स करा. अरे निफ्टी 50 म्हणजे काय बाबा, असं काय भलतं काय नाही, भारतातल्या टॉप 50 कंपन्यामध्ये तिच्यावरती विश्वास ठेवा ना. हे जसं सोनं हे चांदी हे हिच्यावर इन्व्हेस्टमेंट आहे, तशी निफ्टी 50 कंपन्या विश्वास ठेवा ना, हिच्यात 5,000 रुपये टाका आणि काय करा, 3,000ची SIP करा या, ओके, या 3,000ची, आणि या 2,000ची FD करा. तरी भाऊ पहा ना, याचं जरी केले तरी जवळपास माझ्यामध्ये ना 21-20 वर्षानं, 21-25 वर्षानं 50 लाख रुपये याचे होतात, याचे पण 50 लाख रुपये. पण यात हे ठराविक आहे का, नाही, याच्यात जर रिटर्न आलं तर जास्तच होऊ शकतात, आणि याच्यात जर कमी आलं तर काय होणार, 10-20 लाख रुपये कमी होतील फक्त. पण मला सांगा, 10,000 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायले तर वाढायले का नाही भाऊ. मग एवढे 10,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट करून जर 20-21 वर्षात तुम्हाला 21 वर्षात 40-50 लाख रुपये कमीत कमी भेटू शकतात, जास्तीत जास्त 1 कोटीच्या वरी भेटू शकतात. मग काय अडचण आहे तुम्हाला करायला. म्हणजे हे गणित कोणाला माहीतच नाही. ते काय करायला माहिती आहे का, फायनान्सवर मोबाईल घे, लॅपटॉप घे, TV घे, फ्रीज घे, आणि काय नाही काय घे, आणि त्याचे हप्ते फेडत बस. भाऊ 40,000तून पगार आहे त्याचा 20,000 आहे ना, त्या नुसते EMI भरण्यात त्याचे पैसे जातात. पण त्याला 20,000 घर दाखवायचं पडते, पण त्याला इन्व्हेस्टमेंट करायचं माहीतच नाही राहत. हिच्यात अडकते म्हणून आहे ना, त्याला इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असते पण त्याला होतच नाही. ते मग ते काय करू, 10 वर्ष झालं 5 वर्ष झालं नोकरी करायला, काही मागं नाही रे, काही पडत नाही नोकरीत. अरे भाऊ तू काहीच कराय ना, तू प्लॅनिंगच नाही. कोणते तरी ते सायंटिस्ट म्हणले होते इकॉनॉमिक्सचे, प्लॅन करा नाही तर नष्ट व्हा. भाऊ तुम्ही कोणत्याही गोष्टीचं काही करायचं असेल त्याची प्लॅनिंग करा, आणि जर प्लॅनिंग नाही केली तर तुम्ही ॲटोमॅटिक त्या नष्ट होणार. म्हणजे तुम्हाला जर समजा तुम्हाला काही जरी गोष्ट करायची तर त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन करणं जरुरी आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये ना, आपल्या पुढच्या बरं भाऊ ते पुढच्या लेकरासाठी नका करू, आपल्या म्हातारपणात तर करा रे. काही म्हातारपणाच म्हणजे आपल्याला कोण पैसे देणार. 30 वर्ष नोकरी केल्याच्या नंतर भाऊ काय भेटणार आहे तुला. तू घर बांधणार का, तू घर दररोजचा खर्च शिकून भागवणार, किंवा बुवा लेकराचा शिक्षणाचा खर्च भागवणार, किंवा बुवा तुझ्या लेकराचे लग्न गिग्न करणार. थोडा विचार करा, बस एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काही नाही. तुमचेच पैसे, तुम्हाला मागायची गरज नाही पडणार. आणि भाऊ टायमावर पैसे आहे ना कोणी देत नाही कोणाला, नाही तर आज पण आहे ना तुम्ही मागून पहा. मी म्हणतो 100तून एखादा दिला तर देईल, ते पण थोड्या दिवसाचा विषय नाही. तुला हे दर बा माझ्याकडे पैसे येतात, हे दर तुलाच, असं कोणीच म्हणत नाही. त्याच्याकडं कोटीनं संपत्ती असू द्या तरी ते म्हणत नाही. म्हणून आपलेच पैसे थोडे, मराठीत एक म्हण आहे पा, आपलीच भाकर मांडी आड करून खावा लागते. म्हणजे आपलेच पैसे थोडे इन्व्हेस्टमेंट करा आणि बाकीचे तुम्ही तुमच्या करून खर्चा. आता भाऊ तुम्हाला 40,000 जागी 80,000 जरी पगार असला, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणारे असले तर करू शकता. नाही तर 80,000 का 1 लाख पुरत नाही तुम्हाला पगार. इथं जर 80,000 असले असते ना पगार तुम्हाला महिन्याला, तरी पण भाऊ 2,88,00,000 व्हायले 30 वर्षात. त्या 2,88,00,000 रुपयात भाऊ तुझा घर पण होत नाही व्यवस्थित, तुझी गाडी होत नाही, तुझं स्वप्न होत नाही, तुझ्या घरच्याचं होत नाही, तू म्हातारपण व्यवस्थित होत नाही, तुझ्या लेकराचं शिक्षण पण होत नाही. हे 2,88,00,000 म्हणालो ना 80,000 पगार असल्यावर. पण भाऊ त्या पैशाला तू कसं वळवतो, कसं प्लॅनिंग करतं तिच्यावर डिपेंड राहील. 2,88,00,000 30 वर्षात तुम्हाला खा प्यायला किती पैसे लागतील पहा ना, विचार करा ना. 1 कोटी ते जवळपास तिच्यातच जाता तुम्ही, अंदाज सहज जातात, सहज. काही ना काहीतरी हे घे ते घे, राहिले 1 कोटी 1-1.5 कोटी, तर ते सहज असे जातात 30 वर्षात. भाऊ 30 वर्ष काढायचे, एका दिवसात भाऊ 400-500 रुपये खर्च आहे. म्हणजे विषय असा आहे. ओके पहा, ही माहिती आवडली असेल, थोडं मनाला वाटलं असेल की बा खरंच हे काहीतरी खरं सांगायला, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.